आपल्या बायकांची पहिली मंगळागौर आहे। आपल्या बायका छान सजलेल्या नटलेल्या सुंदर दिशी राहिल्या, त्याइलेच बघायचं नाही म्हणजे आपल्यावरच अत्याचार आहे। आपल्या इतकं देखण्या बायकोची, आपल्यावर इतकं प्रेम करणाऱ्या बायकोची, आपल्यासाठी एवढं त्याग करणाऱ्या बायकोची पहिली मंगळागौर ही मिस करायची आपण। हे तुम्हाला पटतं का रे मित्रांनो? नाहीच पटत आहे। पण मग करायचं काय आता? काहीतरी वेगळा मार्ग काढायला हवा। एक मिनिट, ज्या हॉलच्या मागच्या बाजूले खिडकी किंवा दरवाजा वगैरे असेल का? शोधायचं का आपण? शोधू। थांबा, मावशी 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 ऐका ना मावशी, आम्हाला आत घेऊन चला ना प्लीज। मावशी आम्हाला बघायचे कार्यक्रम, चला ना। आओ मावशी, आमची व्यवस्था करा ना काहीतरी प्लीज। हो ना प्लीज आतमध्ये घेऊन चला ना आम्हाला। हा प्लीज। नाही 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 मला जाऊ दे ना। अशा अचानक थांबलात कशाला? घेऊन चलताय ना आत, चला ना। दादा, इथे ठेवलेले मोदक कुठे आहेत? हे काय इकडे? बघा ना किचन मध्ये असतील। बर, बघते। पानबाई अटूश गोटतोडे घालूबाई नटूश अटूश पानबाई अटूश गोटतोडे घालूबाई नटूश पैंजण घालून नटूश वाकी घालून नटूश अटूश पानबाई अटूश गोटतोडे घालूबाई नटूश वाकी घालून नटूश पैठणी नेसून नटूश पैठणी नेसून नटूश। अशोक, अशोक, हा काय? काय 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 इथे येऊन बसलास का गुपचूप? मी वेड्यासारखी हॉलच्या बाहेर शोधते तुला। अरे हा, आत्ता आठवलं। आता बोल, काय म्हणत होतास तू? मी गोष्टी वाढवून चढवून सांगते म्हणे। अगं नाही का, मी उगाच आपलं ते गमतीने म्हटलं होतं। गमती? म्हणजे काय, जरा वातावरण हलकं केलं पाहिजे ना, सगळे एवढे जमले होते आणि आपण नाही का। हलकं हलकं ठीक आहे, तू वातावरण हलकं केलंस, पण माझ्या भावनांचं काय रे? मला काय वाटलं असेल? अरे बाबा, सॉरी 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 सॉरी। काय 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 सॉरी? सॉरी म्हणालास तू? अशोक, माझगावकर चक्क मला सॉरी म्हणाले। उभ्या आयुष्यात तू कुणाला सॉरी म्हटलेलं मला आठवत नाही। काय तब्येत ठीक आहे ना? हा, ठीक आहे। बरं आता मला सांग, खरंच तब्येत ठीक आहे का तुझी? इतका चांगला कार्यक्रम सोडून इथे असा तोंड पाडून का बसलास तू? बाई, या ज्या कार्यक्रमाचं मी आयोजन केलं होतं ना, ते माझ्या सुनेसाठी म्हणजे आमच्या भैरवीसाठी केलं होतं। तुला आठवतंय, वेणूची पहिली मंगळागौर होती तेव्हा तिच्यासाठी एक सोन्याचं नाणं घेतलं होतं माझ्या आईने, आठवत ना? तसंच मी सुद्धा एक सोन्याचं नाणं घेतलं भैरवीसाठी आणि मी तिला ते देणार होतो, पण बहुतेक ते नाणं कुठेतरी चोरीला गेलंय। ओ, माझ्या बेजबाबदारपणामुळे मी कुठेतरी ठेवलं असेल, ते मला माहित नाही, पण मी आता माझ्या सुनीला तोंड कसं दाखवू? हा तिच्या एवढंच ना? काय वेळ आहेस का तू? मला तुझी भैरवी खूप समजूतदार आणि प्रेमळ वाटली, आणि एखाद्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा तू जो अगदी प्रेमाने आणि मनापासून तिच्यासाठी हा मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलायस, तो पुरेसा नाही का? मग
सोन्याच्या दागिन्यापेक्षा तिला सोन्यासारखा सासरा मिळाला जो बापासारखी तिची काळजी घेतो. मग अजून काय हवं असेल तिला? आणि खरं सांगू का, ते नाणं चोरीला नसेल गेलं. तूच कार्यक्रमाच्या गडबडीत ते कुठेतरी डाव्या हाताने ठेवलं असशील. अचानक सापडेल बघ. पण मला सांग अशोकराव, तुला हा सुंदर क्षण पुन्हा सापडेल का? नाही ना. मग इथे काय बसलायस असा? तिकडे हॉलमध्ये जाऊन बघ, ती भैरवी किती आनंदाने सगळा सण एन्जॉय करते ती. चल 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 चल. हे असू दे. Come on. ए, जागा ओढत नको नेऊ नाही माझ्या सासूची काय वर्णावी सांगा, महती पोरी पिंगा, खोड काढते रोज काढते नंतर रडते आणि मग तो खायचा. एक मिनिट. साजू तू उघडायचा. बाबा, ते कॉइन ह्यात सापडलं. म्हणजे आजोबांनी माऊला गिफ्ट दिलं आणि तेही एकदम युनिक वे मध्ये. मला माहित होतं बाबा तुमच्याकडून एक साधी सुधी गोष्ट हरवत नाही. हे कॉइन कसं काय हरवेल? तुम्ही मला सरप्राईज दिलत ना. वा, म्हणजे आता आजोबांनी माऊला एकदम ट्रेजर हंट सारखं मोदकातून सरप्राईज दिलंय ना. मग आजोबा तुम्ही आता एक काम करा, जेव्हा माझा बर्थडे असेल ना तेव्हा ना एक मोठं गिफ्ट द्या मला, असं मोदकातून द्या, मोठं गिफ्ट. हा पण बाबा, तुम्हाला कसं कळलं नेमकं याच मोदकात कॉइन आहे म्हणून? आणि बरोबर तोच मोदक तुम्ही भैरवीला दिला? ते माझं स्पेशल टॅलेंट आहे. नंतर सांगेन कधीतरी. बाबा थँक्यू सो मच. सुखी राहा. आणि आज जशी आनंदी होतीस ना तशी कायम आनंदी राहा. घ्या रे मोदक. आजोबा, नेक्स्ट इयर पण असणार आहे का माऊची मंगळागौर? हो तर म्हणजे काय. अरे वा. ओ डन. मग आम्ही नेक्स्ट इयर खूप मज्जा करू आणि आम्हाला पण यायचंय. यु नो, आज जर मी असते ना तर मी इतके छान फोटो काढले असते, छान ब्युटिफुल मोमेंट्स कॅप्चर केल्या असत्या. आजोबा तुम्हाला काहीच जमलं नाही. हा मुवमेंट कॅप्चर करण्यात मजा नसते, मुवमेंट जगण्यात मजा असते. ते मोबाईल सोडून द्या, म्हणजे कळेल तुम्हाला काय मजा असते ती. बा, तुम्ही तर एक पण नाही गेम खेळत, मग तुम्हाला मज्जा कशी आली? काय ना, म्हणजे एखादा आपल्याला जुना माणूस खूप वर्षांनी भेटतं, सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि त्याच्याबरोबर बोलण्यात जी मजा असते ना तो खरा आनंद असतो आणि त्या आनंदात आपल्याला मजा मिळते. ओ, म्हणजे वाइब्स मॅच झाल्या का? ओ, म्हणजे कोण भेटलं बाबा तुम्हाला असं आजोबा? हा, म्हणजे किती जुन्या ओळखीचं, स्कूल मेट, कॉलेज मेट की ऑफिस मेट? चुप का. मग बीर करते सारखे प्रश्न होते, प्रश्नावर प्रश्न. तर काय उठून चला झोपा जरा. उद्या शाळा आहे ना तुम्हाला? झोपा नको. चल उद्या झोप तिकडे. इकडे अरे झोप. बाय आजोबा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मला पण हवंय. इरा डोकं फिरवतात उगा जोगा.
आवाज 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 बंद आवाज बंद. हा साडी 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 नेसून मोठे मिरवत होते मी नाणं शोधतो नाणं. काय केलं तुम्ही नाणं शोधून? देव डोसकं देत होता तेव्हा कुठं दारू ढोसायला गेलं तर हा काय झालं तुम्ही? हा आतापर्यंत मी केलं असतं तुमच्या भरोशावर राहिली मी केलं असतं आतापर्यंत नाणं बितून सोन्याची चैन केली असते मिरवत राहिली असते. अरे कायले 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 खायले डोकं फिरवते माझं. मला माहित होतं ना नाणं कुठे आहे ते. हा मला शेंड्याना खाला माहित होतं तुम्ही मोदकाचं ताट बघून फापरली होती तुमची की एवढे मोदक कसे खायचे म्हणून. हा खाल्ले असतं तर सापडलं नसतं ना सापडलं नसतं. म्हातारेला डाऊट येऊ नये म्हणून तुले सांगतो म्हातारा आहे ना म्हातारा डोळ्यात तेल घालून आपल्यावर लक्ष ठेवू नये. एक चिंदी हरवली असे ना तरी त्याने आपल्याला पकडला असता आणि आपण तो एवढा मोठा कांड केला. मग त्याला डाऊट ना काय ना खेळ खाल्लाच ना. बाबा किती शहाणपणा सुचून राहिला. नको ना मारू नको ना मारू. आवाज बंद. आधी नाही सुचलं आधी नाही सुचलं आधी नाही सुचलं का शहाणपण तुम्हाला? नाही सुचलं ना म्हणून गप्प बसून राहिलो ना. किसनराव सरकटे साऱ्या जगाला शेंड्या लावू शकता तुम्ही पण मला नाही शेंडी लावू शकत. नाही ऐक ना एवढी माणसं होती ना धुतलं असतं ना मुले. यापुढं मी सांगन आणि तुम्ही ऐकायचं समजला. हा आणि एक लक्षात ठेवा ते कोणतरी ती बाई आली त्या मंगळागौरीत खाऱ्या डोळ्याचे लट्टाक पट्टाक करणार तिच्यावर नजर ठेवा.